देशातील सगळ्यात आघाडीच्या आणि लोकप्रिय उद्योगपतींपैकी एक नाव म्हणजे रतन टाटा। टाटा समूह सातत्याने विविध समाजोपयोगी कार्य करत असतात। असंच एक समाजोपयोगी काम म्हणजे रतन टाटा यांनी 165 कोटी रुपये खर्च करून प्राण्यांसाठी एक रुग्णालय बांधले। आता यामागचं नेमकं कारण काय आणि कसं असणार हे रुग्णालय जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। आजपर्यंत आपण केवळ माणसांसाठीच नवीन हॉस्पिटल्स उभारले जाणार असल्याची घोषणा ऐकत आलोय। मात्र आता भारतात पहिलं पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासाठी खास पशु हॉस्पिटल उभारलं जाणार असल्याची घोषणा खुद्द टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी केली आहे। 86 वर्षांचे रतन टाटा हे प्राणी मित्र आहेत। टाटा ट्रस्टचे स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल महालक्ष्मी परिसरात सुरू होणार आहे। मुंबईमधलं हे हॉस्पिटल सगळ्यांचं लक्ष वेधून घेतंय। कुत्रा, मांजर, ससा यासारख्या लहान प्राण्यांची सेवा करण्यासाठी हे हॉस्पिटल डिझाइन केलंय। तर प्राणी देखील कुटुंबाचाच एक भाग असल्याचं मत रतन टाटा यांनी व्यक्त केलं। माझ्याकडे अनेक पाळीव प्राणी आहेत, त्यामुळे मला या रुग्णालयाची नितांत गरज भासली। आता माझं स्वप्न पूर्ण होताना पाहून मला खूप आनंद होत असल्याची भावना रतन टाटा यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान रतन टाटांनी त्यांच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला। रतन टाटांचा कुत्रा आजारी पडला होता। यावेळेस जॉइंट रिप्लेसमेंटसाठी रतन टाटा यांच्या कुत्र्यावर अमेरिकेमधील मिनेसोटा विद्यापीठात उपचार करावे लागले। अमेरिकेमधल्या डॉक्टरांनी रतन टाटा यांच्या या लाडक्या पाळीव प्राण्यावर शस्त्रक्रिया केली आणि त्यानंतर मुंबईत जागतिक दर्जाचं पशु रुग्णालय असावं असा विचार त्यांच्या मनात आला। आता या रुग्णालयाचं काम पूर्ण होत असून रतन टाटांचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालंय। रतन टाटा यांच्या मेमोरियल हॉस्पिटलनं कोट्यावधी लोकांना अत्यंत कमी खर्चात कर्करोगाशी लढण्यास मदत केली आहे। याच धर्तीवर आता रतन टाटा 165 कोटी रुपये खर्च करून साधारण 2.5 एकर जागेवर मुंबईतल्या महालक्ष्मी या ठिकाणी टाटा ट्रस्टचे 5 मजली भव्य पशु हॉस्पिटल उभारण्यात येते। एकूण 5 मजल्यांच्या या हॉस्पिटलमध्ये तब्बल 200 खाटांची क्षमता असणार आहे। तर मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या 98,000 चौरस फूट क्षेत्रफळामध्ये याचं बांधकाम होणार आहे। रतन टाटा यांच्या या खास पाळीव प्राण्यांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्वोत्तम पशुवैद्य, नर्स आणि त्यांचा जीव वाचवू शकणारे विविध दर्जेदार मशीन्स आणि प्रशिक्षित तंत्रज्ञ 24 तास या ठिकाणी सेवा प्रदान करतील। तर मुंबईमध्ये तयार झालेलं हे हॉस्पिटल मार्चच्या पहिल्याच आठवड्यापासून सगळ्यांसाठी खुलं होणार आहे। या हॉस्पिटलमध्ये प्राण्यांची सर्वोत्तम काळजी घेण्यासाठी जागतिक स्तरावरील अतिशय निष्णात पशुवैद्य, नर्स तैनात असतील। तर या रुग्णालयाची जबाबदारी ही ब्रिटनचे प्रसिद्ध पशुवैद्य डॉक्टर थॉमस हेथकोट यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। तर या रुग्णालयानं रॉयल वेटरनरी कॉलेज लंडनसह 5 प्रसिद्ध ब्रिटिश रुग्णालयांशी करार सुद्धा केलाय। भटक्या कुत्र्यांच्या संगोपनासाठी एक स्वयंसेवी संस्था सुद्धा उघडण्यात आली आहे। या रुग्णालयात आपत्कालीन आणि क्रिटिकल केअर, त्याचबरोबर 24 तास उपचार सेवा, इनपेशंट आणि ICU युनिट्स, त्याचबरोबर सॉफ्ट टिश्यू सर्जरी, ऑर्थोपेडिक्स इत्यादी सर्जिकल सेवा, फार्मसी सेवा या ठिकाणी उपलब्ध असतील। आणि इतकंच नाही तर सपोर्ट फंक्शन्स म्हणजेच MRI, एक्स-रे, सिटी स्कॅन आणि USG प्रयोगशाळा, हेमॅटोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, त्याचबरोबर सायटोलॉजी, क्लिनिकल पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, हिस्टोपॅथॉलॉजी आणि ॲनेस्थेशिया यांचाही या हॉस्पिटलमध्ये समावेश करण्यात येणार आहे। टाटा ग्रुपची नीतिमूल्य जपणारी तज्ज्ञांची टीम मुंबईत तयार होणारं हे प्राण्यांचं भव्य हॉस्पिटल मुक्या जीवांची काळजी घेण्याचा दर्जा नक्कीच उंचावणार आहे। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा।